संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या बैलांची किंमत किती असते, त्यांची निवड कशी होते, ही बैल कोण पुरवतं, तब्बल 1 महिनाभर ही बैल कशी काय चालू शकतात, याचीच माहिती देणारा हा महत्त्वाचा व्हिडिओ. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आता सुरू झालाय. शेकडो वर्षांची देदीप्यमान परंपरा अजूनही कायम आहे. पण आषाढी वारीच्या या अथंग सोहळ्यामध्ये प्रत्येक सेवेला एक मान असतो. चोपदाराची सेवा, आबदागिरी सांभाळणारे दिंडी प्रमुख, या सगळ्यात आणि अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्राचा मान असतो माऊलींच्या रथाची बैलजोडी पुरवण्याचा. आळंदीतून निघणारा संत ज्ञानेश्वर माऊलींचा रथ ओढणाऱ्या या बैलांचं दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी आतुर असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की या बैलांची निवड कशी होते, त्यांची देखभाल कशी केली जाते, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे बैल कोण पुरवतं, आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बैलांची किंमत नेमकं किती असते. आता गेल्या काही वर्षापासून जुन्या माहितीनुसार अनेकांचा असा समज होता की एका विशिष्ट परिवारालाच किंवा एका कुटुंबालाच हा त्या ठिकाणी मान दिला जातो. परंतु यावर्षीचा ड्रामा खूप विचित्र पद्धतीने घडला. कारण की यावर्षी 2 कुटुंबाची लोक जी होती तर ती या मानासाठी अगदी उपोषणाला बसली होती. अखेर आळंदी संस्थानाने त्याच्यावर तोडगा काढला आणि दोन्हीही बैलजोड्या यावर्षी देण्यात आल्या. पण ही प्रथा नेमकं काय आहे, कोणत्या कुटुंबाला ही बैलजोडीचा मान दिला जातो, ही बैल कशी तयार केली जातात, यांची ठेवण कशी केली जाते, तब्बल 1 महिना 3.5 टनाचा रथ ही कशी काय ओढू शकतात, यांची कशा पद्धतीने निवड केली जाते, ही जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. यंदा या पवित्र रथाचं सारथ्य करण्याची जी सेवा आहे तर ती पांडुरंग दत्तात्रय रानवडे यांच्या कुटुंबाला मिळालेली आहे. विज्ञानाच्या प्रगत युगात जेव्हा आधुनिक गाड्या उपलब्ध आहेत तेव्हा माऊलीचा रथ केवळ पारंपरिक पद्धतीने खिल्लार बैलजोडीनेच का ओढला जातो. अखेर रानवडे यांनी याची सगळी माहिती सांगितली. या बैलांच्या निवडीपासून बैलाच्या किमतीपर्यंत सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने आपण जाणून घेतोय. पहा, माऊलींचा हा प्रवास जो असतो तब्बल 1 महिन्याचा असतो. मग हा कुटुंबाचा मान कसा मिळतो, काय आहे या बैलांचं सत्य, चला जाणून घेऊया. पहा, पालखी सोहळ्यातील रथांची बैलजोडी पुरवण्याचा जो मान आहे तो कोणत्याही एका कुटुंबाची मक्तेदारी नाहीये, हे महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्या. आळंदी परिवारातील एकूण 6 स्थानिक पारिवारिक कुटुंबांना हा मान अगदी रोटेशन पद्धतीनुसार मिळतो. म्हणजे एका वर्षी एकाला, दुसऱ्या वर्षी एकाला, अशा पद्धतीने हा मान मिळत असतो. यामध्ये रानवडे परिवार, कुऱ्हाडे परिवार, गुंढरे परिवार, वाहिले परिवार आणि वरखडे परिवार अशा प्रमुख कुटुंबाचा समावेश आहे. साधारणपणे दर 5 वर्षांनी हे रोटेशन फिरतं. म्हणजे एका कुटुंबात 5-5 वर्षी ही प्रथा असते आणि दर कुटुंबावरून ही रोटेशन फिरत असतं. 1982 सालापासून म्हणजे गेल्या 42 वर्षापासून ही रोटेशन पद्धत अविरतपणे सुरू आहे. यंदाचा जो मान आहे तर यंदा 2026 मध्ये रानवडे परिवाराला हा बहुमान मिळाला. वास्तविक पाहता हा मान थोडा लवकर येणार होता, परंतु कोरोना महामारीमुळे 2 वर्ष लेट झाल्याने 2019 नंतर थेट म्हणजे आता 7 वर्षांनी रानवडे परिवाराला माऊलीची सेवा करण्याची संधी मिळाली. जेव्हा संस्थानाला रथासाठी बैलांची अत्यंत गरज होती तेव्हा या स्थानिक कुटुंबांनी पुढाकार घेऊन ही सेवा सुरू केली होती. म्हणून बैलजोडी निवड समिती या 5-6 कुटुंबातील शेतकऱ्यांची पात्रता, त्यांच्या दावणीचा बैल आणि सोहळा पार पाडण्याची क्षमता बघून दरवर्षी मान डिक्लेअर करते. आता हा तर नियम झाला, पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बैलाचा, की हा बैल साधारणपणे 3 ते 3.5 टनाचा रथ ओढण्यासाठी या बैलांना चालवावं लागतं. मग या बैलांची निवड कशी केली जाते, ही बैल कुठून आणले जातात, ही किती रुपये किमतीची बैल असतात, आणि यांची ठेवण कशी केली जाते, यांना काय खाऊ घातलं जातं, काय पिऊ घातलं जातं की ज्यामुळे या बैलांमध्ये इतकी ताकद येते. चला तर अनेकांचा समज असा आहे की हा पालखी सोहळा 21 दिवसाचा असतो. पण लक्षात घ्या, 8 जुलै रोजी 2026 ला निघलेला हा सोहळा, ही वारी तिथे गेल्यानंतर हे बैल पुन्हा माऊलींना पाठीमागे घेऊन येत असतात. म्हणजे तब्बल हा 30 दिवसांचा पूर्णतः हा प्रवास असतो. म्हणजे 8 जुलैपासून 8 ऑगस्ट पर्यंत पुन्हा आळंदीत परतेपर्यंत हा सोहळा असतो. या संपूर्ण महिनाभराच्या प्रवासात बैलांना दररोज सकाळी 6 वाजल्यापासून खांद्यावर रथाचं जू घ्यावं लागतं. दुपारी 1 वाजता जेवणासाठी आणि विसाव्यासाठी विश्रांती असते. त्यानंतर पुन्हा हे बैल संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत, जोपर्यंत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचत नाही तोपर्यंत हे बैल निरंतर चालत असतात. आता साधारणपणे तो जो रथ असतो तर त्या रथाचं वजन 3 ते 3.5 टन असतं. हा भव्य रथ ओढण्यासाठी बैलांची जी तयारी असते ती अतिशय वेगळ्या पद्धतीनं 2 ते 3 महिने आधी सुरू होते. साधारणपणे जुलै महिन्यामध्ये यावर्षी आषाढी एकादशी असल्यामुळे जवळपास 3 महिने आधीच म्हणजे साधारणपणे मार्च मध्येच यांची तयारी सुरू असते.
उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी 3 ते 3.5 तास आणि दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत या बैलांकडून शेतीची कठीण कामे जशी की ऊस फोडणी, बांधणी, कुळवणी करून घेतली जाते, ज्यामुळे बैलांचा दम निघत नाही आणि त्यांचे स्नायू मजबूत होतात. या 30 दिवसात बैलांची काळजी कशी घेतली जाते, त्यांचा आहार कसा होतो, वारी दरम्यान त्यांची कशी काळजी घेतली जाते, काय खाऊ घातलं जातं, संपूर्ण प्रवासामध्ये बैलांच्या खाण्यापाण्याची, आरोग्याची शाही व्यवस्था असते. त्यांच्यासाठी सुक्या आणि ओल्या चाऱ्याचा एक संपूर्ण स्वतंत्र टेम्पो सोबत चालतो. त्यांच्या आहारात मक्याची ओली कणस, बीट, सरकी पेंड, गुळी पेंड यासारख्या उच्च दर्जाचा खुराक समाविष्ट असतो. प्रवासादरम्यान अनेक भाविकही प्रेमानं त्यांना चारा आणून देतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाची पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची टीम आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत सातत्यानं सोबत असते. बैल मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांची टीम तिथे हजर असते. बैलाला काही त्रास असो वा नसो, दररोज दुपारी आणि रात्री त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून एक विशेष रजिस्टरमध्ये त्यांची नोंद केली जाते. लाखो भाविकांच्या गर्दीत टाळ मृदुंगाच्या आवाजात बैल बिथरू नयेत म्हणून त्यांना आवाजाची सवय आधीपासून केली जाते. प्रवासात त्यांना योग्य ठेप ठेवून त्यांना वेळोवेळी मालिश केली जाते आणि विश्रांती देऊन अगदी राजासारखं सांभाळलं जातं. आता वळूयात त्या मुख्य प्रश्नाकडे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहतात. यावर्षी रथाला जोडलेल्या बैलांची निवड कशी झाली आणि याच्या सेवेसाठी शेतकऱ्याला किती किंमत मोजावी लागली. यंदा रानवडे परिवारानं रथासाठी निवडलेल्या बैलजोडीची नावे, ज्यातील एका बैलाचं नाव भीम आणि दुसऱ्याचं नाव अर्जुन. ही बैलजोडी घरच्या गायींची नसून ती थेट कर्नाटक राज्यातून खास शोधून खरेदी करण्यात आली. माऊलींच्या रथासाठी बैल निवडणे म्हणजे केवळ बलवान प्राणी आणणे नव्हे, तर ते राजलक्षण असणं गरजेचं. त्याचा रंग, शिंगाची ठेवण, लांबी रुंदी, पाठीचा बाक, डोळ्यातील तेज हे सगळं अचूक असावं लागतं. या एकाच बैलजोडीसाठी निवडीसाठी प्रसिद्ध बैल व्यापारी संतोष कबुरे, निलोष शिर्के यांच्या मदतीनं 70 ते 80 वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन चक्रा मारण्यात आल्या. दोन्ही बैलांची मापं घेऊन शिंगे सारखे आहेत का, उंची बरोबर होते का, हे अत्यंत बारकाईने तपासून भीम अर्जुनची जोडी जमवण्यात आली. आता येतो किमतीचा आणि अर्थकारणाचा मुद्दा. अनेकदा लोकांना वाटतं या सेवेसाठी देवस्थानकडून पैसे मिळत असतील, पण तसं अजिबात नाहीये. देवस्थानाकडून केवळ एक मानाचा नारळ आणि राहण्याची तंबूची व्यवस्था मिळते. या व्यतिरिक्त संपूर्ण 1 महिन्याचा खर्च, बैलांची खरेदी, देखभालीचा खर्च स्वतः शेतकरी कुटुंबाला करावा लागतो आणि ही केवळ एक विनामूल्य सेवा. या गेल्या वर्षी घोंडगे पाटील कुटुंबाने 2 बैलजोड्या, राजा आणि प्रधान आणि संग्राम सावकार, जवळपास पावणे 11 लाख 10,75,000 रुपये मागच्या वर्षी त्यांनी मोजले होते. यंदा रानवडे कुटुंबाने खरेदी केलेल्या या देखण्या, भव्य आणि 6 वर्षाच्या खिल्लार भीम अर्जुन जोडीची किंमतही बाजाराच्या भावानुसार 10 ते 15 लाख रुपयाच्या आतमध्ये असण्याची शक्यता आहे. परंतु एका शेतकऱ्यासाठी आणि वारकऱ्यासाठी ही किंमत पैशात मोजता येत नाही. लाखो भाविक जेव्हा या बैलांच्या पाया पडतात, त्यांच्या पायाखालची धूळ मस्तकी लावतात आणि त्यांच्यात माऊलींचं रूप पाहतात, तेव्हा तो क्षण अमूल्य ठरतो. हा खर्च नसून पिढ्यानपिढ्याचं स्वप्न, माऊलींच्या चरणी अर्पण केलेली अथांग सेवा आहे. प्रेक्षकांनो, यंदा जेव्हा तुम्ही वारीत जाल तेव्हा रथाला जोडलेल्या पवित्र भीम आणि अर्जुन जोडीचं दर्शन नक्की घ्या. ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी माऊली.